इयत्ता 3री शिकत आहे। माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लांजा नंबर 2। अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 15 ऑगस्ट बद्दल काही 4 शब्द सांगणार आहे। ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती। मित्रांनो, साता समुद्रापलीकडून व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी भारतात आपले साम्राज्य उभारले आणि 150 वर्षांच्या गुलामगिरीच्या वरवंट्याखाली आपण बदलत राहिलो। पण भारतातील थोर देशभक्तांनी भारत मातेच्या हातापायातील गुलामगिरीच्या साखळ्या प्राण्यांचे सर्वस्वाचे बलिदान अपूर्ण तोडले। तेव्हा आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला। 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरू हर्षाने म्हणाले की मध्यरात्री 12 वाजता सारे जग निद्रिस्त असताना भारताने नवचैतन्याने जागृत होऊन भारताचे संपादन केले। स्वातंत्र्याचा जय जयकार भारत खंडाच्या कानाकोपऱ्यातून दुमदुमू लागला। मी आता तुमच्यातील एक अशी लॉर्ड माउंटबॅटनने घोषणा केली की भारताच्या राजधानीत 21 तोफांची सलामी घुमली। संसद भवन युनिक जॅक ऐवजी तिरंगा फडकवण्यात आला आणि साऱ्या भारतात आनंदाचे सोहळे सुरू झाले। मुठभर इंग्रजांनी आपला देश कसा बाळकावला, 150 वर्ष राज्य कसे केले, भारतातील कमकुवत राजस्थानांचा, विखुरलेल्या इंग्रजांचा व त्यांच्यातील स्वार्थी फुटी वृत्तींचा धूर्तपणे फायदा इंग्रजांनी घेऊन सारा देश पादाक्रांत केला। जबरदस्त शेतसारा बसून पैसा वापरून इंग्लंडला संपन्न केले व भारत दलिद्री बनला। 1857च्या उठावात राणी लक्ष्मीबाई, तात्याटोपे, कुंवर सिंग इत्यादी धारातीर्थी पडले। चवळीने इंग्रजांशी सामना केला। वासुदेव फडके, चाफेकर बंधू, खुदिराम बोस, कानेकर, दिग्रस, सावरकर यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारून इंग्रजांना जेरीस आणले। देशासाठी देशभक्त हसत आझाद भगत सिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वितरण पत्करणे 1942च्या लढ्यात गांधीजी, मौलाना आझाद पटेल, नेहरू, जयप्रकाश लोहिया यत्नामय तुरुंगवास भोगला। शिरीष कुमार, बाबू गेनू, उषा मेहता, अरुणा फकली इत्यादी करेंगे तो मरेंगे निर्धाराने अपूर्व पराक्रम गाजवला।